जय जय रामकृष्ण हरी. गजर हरी कीर्तनाच्या YouTube चॅनलवरती आपले स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व असेच दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. तुम्हाला गजानन महाराज त्या शेगाव मध्ये राहत होते, संत आहेत, पण तरी सुद्धा त्या शेगाव मधलं एक दुखणं होतं. आणि ते दुखणं म्हणजे कोणतं होतं? दुफळीचं होतं महाराज. दुफळी. दोन गट, दोन तट, दोन पक्ष, दोन समाज मध्ये सारखा महाराज वाद होत होता. म्हणून ऐका, आज जर समाजामध्ये एकीकरणानं आपल्याला जगायचं असेल, आज जर आपल्याला भारताचा विकास करायचा असेल, जगाच्या पाठीवर आपल्या भारताचं नाव उंच करायचं असेल, तर सगळ्यात महत्वाचं आपण एकीकरणानं राहणं फार महत्वाचं आहे. आपण म्हणतो की भारताची एकता टिकली पाहिजे, पण भारताची एकता आपल्याला जर टिकवायची असेल तर त्याची सुरुवात आपल्या घरून केली पाहिजे. घरात एकता असेल तर गल्लीची एकता टिकेल, गल्लीची एकता टिकली तर गावाची एकता टिकेल, गावाची एकता टिकली तर तालुक्याची एकता टिकेल, तालुक्याची एकता टिकली तर जिल्ह्याची एकता टिकेल, जिल्ह्याची एकता टिकली तर राज्याची एकता टिकेल, आणि राज्याची एकता टिकली ना तर आपल्या देशाची एकता टिकल्याशिवाय राहणार नाही. पण इथं आमचा हा अमक्या जातीचा, हा तमक्या पंथाचा, हा अमक्या धर्माचा, हा अमक्या समाजाचा, हा खालचा, हा वरचा, हा या पक्षाचा, हा त्या पक्षाचा, हा या गटाचा, तो त्या गटाचा, हा या पॅनलचा, तो त्या पॅनलचा. या गटातटाच्या राजकारणापायी आपण महाराज आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी आपण आपला त्या ठिकाणी काय करून घेतलेला आहे? अतिशय 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 सगळ्या विविधतेत एकता असणाऱ्या भारत देशामध्ये हा वाद आपण त्या ठिकाणी उभा करून ठेवलेला आहे. कारण नियमानुसार काय जे राजकारण येत असेल, काय जे निवडणूक येत असेल, काय एखादा कार्यक्रम येत असेल, तेवढ्या कार्यक्रमापुरतं, तेवढ्या निवडणुकीपुरतं, तेवढ्या राजकारणापुरतं जे तुम्हाला त्या ठिकाणी कार्य करायचं आहे ते कार्य इमानदारीनं तुम्ही तुमच्या पक्षाचं, तुम्ही तुमच्या गटाचं, तुम्ही तुमच्या नेत्याचं केलंच पाहिजे. पण निवडणूक झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण आपली भावकी, आपण आपले संबंध, आपण आपले मैत्रीत्व, आपण आपलं प्रेम मात्र कायम पूर्ववत त्या ठिकाणी केलं पाहिजे. ऐका, निवडणूक म्हणत नाही महाराज काय त्या ठिकाणी वाद केला पाहिजे म्हणून. निवडणूक तर लोकशाहीचा एक उत्सव आहे. आपण त्या निवडणुकीला खराब करून टाकलाय. आपण खराब करून टाकलंय. ऐका, 70-75 वर्षाचं म्हातारं त्या ईव्हीएम मशीनच्या पुढे जाऊन उभं राहिलं मतदान करण्यासाठी, पण बटनच दाबत नव्हतं. त्या निवडणूक अधिकाऱ्याला वाटलं मथारा आहे, आड्यानी असेल, ते ईव्हीएमचं बटन कसं दाबायचं ते कळत नसेल. बाबा, बटन कसं दाबायचं कळत नाही का? मी सांगू का तुम्हाला? ते म्हणे चुप रे, बटन दाबायचं मला कळते, पण रात्री पाजली कोण मला हेच आठवत नाही. आता बटन दाबू कोणाचं? आता हे 70-75 वर्षाचे जुने पुढे जर असं करत असतील तर तरुणांनी त्यांच्याकडून काय शिकवण घ्यावी? करा ना राजकारण, काय करायचंय ते. पण ते राजकारण विकासाचं असलं पाहिजे, ते राजकारण कार्याचं असलं पाहिजे, ते राजकारणातूनही काहीतरी बोध आपल्या जीवनात आपल्या सगळ्या मंडळींना अशा प्रकारे मिळाला पाहिजे. महाराज एकमेकाच्या लग्नाला जाणं सोडलं, एकमेकाच्या घरी जेवायला जाणं सोडलं. लक्षात असू द्या ना, जुन्या मनी आहेत, जुन्या मनी. ते तोरणाच्या दारी नाही गेलं तर नाही गेलं, पण मरणाच्या दारी गेलं पाहिजे. ह्या घटना गावागावामध्ये आम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळत आहेत. म्हणून काहीतरी शिकवण आपण या गजानन महाराजांच्या चरित्रातून घेतली पाहिजे. आपलं नुसतं गजानन महाराजांचं चरित्र नाही, आपलं गजानन महाराजांचं भाव चरित्र आहे. म्हणून मी तुम्हाला इतक्या खोल्यात जाऊन सांगण्याचा प्रयत्न करतोय. ही काय दुफळी, हे काय दुःख, हे काय राजकारण आताच नाही महाराज, हे देवादिकापासून त्या ठिकाणी चालू आहे. आणि गजानन महाराजांना सुद्धा या दुफळीला, या गटबाजीला सामोरं जावं लागलं. 2 गट होते महाराज, 2 गट. एक देशमुख गट आणि दुसरा पाटील गट. या 2 गटामध्ये नेहमी शेगाव मध्ये काय होत होता? त्या ठिकाणी वाद होत होता. हा बोलबाला पाटलाचा, देशमुखा पटला न साचा, शेगाव हा दुफळीचा, गाव पहिल्यापासून. पाटलाचं बरं झालं तर देशमुखाला चांगलं वाटत नव्हतं, आणि देशमुखाचं बरं झालं तर पाटलाला चांगलं वाटत नव्हतं. ऐका, ही फक्त एक महाराज
रचना आहे रचना। ही पाटीलकी देशमुखी हा या समाजाचा, तो त्या समाजाचा, होतो त्या धर्माचा हा या धर्माचा, तो त्या जातीचा हा या जातीचा, ही काय आहे? ही एक रचना आहे आपलं कार्य व्यवस्थित पार पाडण्यासाठी, वाद करण्यासाठी नाही महाराज, वाद करण्यासाठी नाही। म्हणून लक्ष देऊ नाही का मी बोलतो कशा करताना, एकमेकाचा घात कसा करता येईल, एकमेकाची कांडी कशी करता येईल, याच संधीमध्ये हे दोन्ही गट त्या ठिकाणी राहायचे। आणि याच वादाच्या मध्ये जे कुकाजी पाटील होते, या 6 मुलांचा कडताजी पाटलाचा सांभाळ करणाऱ्या ते कुकाजी पाटील सुद्धा महाराज स्वर्गवासी झाले, पंढरीत झाले म्हणतात। काय त्यांचं पुण्य असेल, वारकरी होते ना पंढरपूरचे, त्यांची अंतविधी झाली। खंडू पाटील दुःखी झाले, अरे याच मथाऱ्यामुळं आमचा काय होता, हेच मथारा आमचा सहारा होता, आमचा पाठीराखा होता, आणि आमचे काकाजी गेले, आता आम्ही त्या ठिकाणी काय करावं, आम्ही त्या ठिकाणी काय करावं। देशमुख मंडळी पाटलावर पलटवार, पाटील मंडळी देशमुख मंडळीवर पलटवार करण्याची नेहमी त्या ठिकाणी काय करत होती, सवड शोधण्याची प्रयत्न करत होती, संधीच शोधण्याचा प्रयत्न करत होती। आणि अशीच एक संधी देशमुखाला पाटलाच्या विरोधात आता एक मिळालेली आहे। ती कोणती संधी आहे ती आता 8व्या अध्यायात आपल्याला बघायची आहे। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। उरलेल्या काही 1 पाऊण तासामध्ये आपल्याला आता 8वा आणि जो काही पुढचा अध्याय बघता येईल। मी विचार करताना येतो महाराज, काय विचार घेऊन की आज 5 अध्याय संपवायचे, आज 6 अध्याय संपवायचे, पण त्या ठिकाणी एकदा चिंतनाला लागलं ना, एकदा बोलायला लागलं ना की ते कळतच नाही आणि धावाधाव करू वाटत नाही। तरी मी त्या ठिकाणी धावाधाव करतोय, कारण की कमीत कमी नाही 21 अध्याय पण 10-11 अध्याय तरी आपले संपले पाहिजे, अर्ध तरी चरित्र गजानन महाराजांचं आपल्या लक्षात आलं पाहिजे। तसं तर महाराज सगळं नाही, मी तर म्हणतो एक शब्द जरी आपण गजानन महाराजांच्या जीवनातला अंगीकार करण्याचा प्रयत्न केला ना तर आपलं कल्याण अशा प्रकारे त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून ऐका, उरलेल्या पुढच्या काही वेळामध्ये गजानन महाराजाचं जे काही पुढच्या 1 तासामध्ये आपल्याला चरित्र सांगता येईल ते चरित्र आपल्याला या ठिकाणी ऐकायचं आहे। तत्पूर्वी छान असं गजानन महाराजांचं एक भजन या ठिकाणी होईल। हातानं सगळ्यांनी टाळी वाजवायची आहे आणि मुखाने भजन करायचं आहे। फ्रेश होऊन पुन्हा पुढच्या 1 तासामध्ये आपल्याला गजानन महाराजांच्या चरित्राला सुरुवात करायची आहे। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, हो गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात, गण गण गणात, हो गण गण गणात, गण गण गणात, गण गण गणात
ऐका ना, आगात असं गजानन महाराजांचं चरित्र आहे. अंतकरणाला आनंद देणारं गजानन महाराजांचं चरित्र आहे. आनंदामध्ये विभोर होऊन नाचण्याचं चरित्र गजानन महाराजांचं आहे. आणि तोच आनंद आपण या ठिकाणी साजरा होताना पाहिलाय. अध्याय क्रमांक 8. या 8व्या अध्यायामध्ये दासगणू महाराजांनी जवळजवळ 155 ओव्या लिहिण्याचं रचण्याचं काम केलेलं आहे. अगोदरच्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे 2 गट, एक पाटील गट आणि एक जात या ठिकाणी देशमुख गट, 2 गटामध्ये त्या ठिकाणी नेहमी वाद उत्पन्न होत होता. एकमेकाची कशी पिछाहाट करायची या प्रयत्नामध्ये हे दोन्ही गट अशा ठिकाणी त्या ठिकाणी राहत होते. आणि ही दुफळी वाढवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू होता. पण ऐका बरं का, जिथं जिथं दुफळी असते ना, जिथे जिथे वाद असतो ना, तिथे काय होत असतं? जेथे जेथे ही नांदे दुफळी, तेथ तेथे ही करी होळी. अवघ्या सुखाची रांगोळी इच्छा पायी होत असे. म्हणून इच्छामुळं काय होतं? सगळ्या सुखाची राख रांगोळी झाल्याशिवाय राहत नाही. जिथं दुफळी असते महाराज, जिथं दुफळी. म्हणून ऐका ना, कधी कधी मध्ये महाराज प्रश्न पडतो की मुलं लहान असताना जास्त हुशार असतात का ते मोठे झाल्यावर जास्त हुशार होतात? प्रश्नच पडतो. आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना मग मला तुकाराम महाराजांचा एक अभंग आठवतो. कोणता अभंग आठवतो? तुकाराम महाराज देवाकडे मागणी करतात की मला लहानपण दे, लहानपण दे गा देवा, मुंगी साखरेचा रवा. लहानपण दे म्हणजे काय दे? लहानपण देणं म्हणजे मी आता 43 वर्षाचा आहे, मी आता 40 वर्षाचा आहे, मला पुन्हा 4 वर्षाचा कर, असं नाही. लहानपण दे म्हणजे जे लहान लेकराचे विचार असतात ना, ते विचार दे. का? ऐका, एका वाक्यात सांगतो, तुम्हाला सुद्धा पटेल. जे 2 मुलं एकमेकाचे शाळेमध्ये मित्र असतात, लहानपणी शाळेत सोबत जातात, एकाच बेंचवर बसतात, सोबत डब्बा शेअर करून खातात, सोबत घरी येतात, सोबत खेळतात. पण तेच 2 मुलं जेव्हा मोठे होतात मग त्यांना कळते की मी या गटातला आणि मी त्या गटातला. लहानपणी कबड्डी खेळलेली असते आणि मोठे झाले की मग कुस्ती खेळतात. मग तो त्या पार्टीत जातो, हा या पार्टीत जातो, तो त्या गटात, तो या गटात. मग आमचं पार्टिशन आहे, आम्ही याला बोलणार नाही, आम्ही त्याला बोलणार नाही, मेलं तरी यायचं नाही, शब्द तर सांगायची गरजच नाही. पण जिथं जिथं ही दुफळी असते ना, तिथं तिथं महाराज सुखाची राख रांगोळी झाल्याशिवाय राहत नाही. आणि वादे वादे जाय तत्वबोध, शास्त्र सांगतं. जिथे वाद असतो तिथं तत्वबोध राहत नाही, तिथे महाराज सुख नांदत नाही, तिथे आनंद समाधान येत नाही. सारखं महाराजच्या डोक्यामध्ये त्याच गोष्टी चालू असतात. आणि डोक्यात त्या गोष्टी असल्यामुळे चांगल्या गोष्टी करण्यासाठी माणूस कधी प्रवृत्तच होत नाही, प्रवृत्त होत नाही. म्हणून ऐका ना, मी बोलतो कशा करताना, गजानन महाराजांचं चरित्र हे सुद्धा महाराज आपल्याला शिकवतं. वाद करता कामा नाही, भांडण करता कामा नाही, गट तट करता त्या ठिकाणी कामा नाही. म्हणून देशाची एकता आपल्याला टिकवायची असेल तर ती एकता घरातून आपल्याला त्या ठिकाणी अशा प्रकारे टिकवावी लागेल. अरे क्षयरोग शरीराला जसा घातक आहे तसं दुफळी समाजाला घातक आहे. दासगणू महाराजांचे शब्द आहेत महाराज, जसा क्षयरोग झाल्यावर, एखादा रोग झाल्यावर शरीर बिमार पडतं ना, तसं समाज बिमार पडलाय महाराज या गटातटाच्या राजकारणामध्ये. गटातटाच्या देशमुख समाजाकडून एक राहणारा महार समाजाचा व्यक्ती होता. महार तो देशमुख गटाचा होता, देशमुख गटाचा. आणि या खंडू पाटलाकडे पाटीलकी असल्यामुळे दप्तरी अकोल्याला कोणतं तरी एक पत्र पाठवायचं होतं कचेरीला. तो कागद पाठवण्यासाठी तो व्यक्ती दिसला. देशमुख गटाकडला महार होता, पण गावातला होता. एक काम कर बरं, अकोल्याला कचेरीला हा कागद त्या ठिकाणी नेऊन दे. त्याने महाराज नकार दिला. आणि तो नकारही जरासा उद्धटपणामध्ये दिला. त्याचा आला राग. आता हे पाटील हातात वेळूची काठी, त्या वेळूच्या काठीचा असा रागाच्या भरात त्या ठिकाणी मारायला सुरुवात केली. त्या व्यक्तीला त्याचा हातच मोडला, याचा हात मोडला. म्हणून त्याच्या काही सभोवतच्या, त्याच्या काही समाजाच्या मंडळीनं त्याला नेलं. कुठं? दवाखान्यात नाही, अगोदर त्या देशमुख मंडळीकडे. त्याने तरी दवाखान्यात न्यायला पाहिजे का नाही? त्याने त्याला नेलं पोलीस स्टेशन मध्ये.
आणि जरासं त्या ठिकाणी काय रंगरंगटी करायची ती रंगरंगटी केली आणि पाटलांनी घात केला, पाटलांनी घात केला, पाटलांनी घात केला. सगळे रिपोर्ट काय खरेच असतात असं थोडी काही असते. पाटलांनी घात केला, महाराज व्हायची ती केस झाली आणि आता त्या ठिकाणी वॉरंट निघला पाटलाच्या नावानं. आता बेडी पडल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे? खंडू पाटलाला आता वार्ता कळाली, माझ्या हातात बेड्या पडणार आहेत. त्यांना चिंता लागली महाराज. चिंता कशाची? जे इज्जतवान लोक असतात ना त्यांना महाराज फार आबरूचा त्या ठिकाणी अहंकार असतो. आबरूची फार त्या ठिकाणी काळजी असते. अहंकार म्हटल्यापेक्षा काळजी असते. त्या ठिकाणी त्याचा सांभाळ अशा प्रकारे करत असतात. पण आता मी गावचा पाटील आणि गावात जर मला हातकड्या लावून जर पोलीस स्टेशनला नेलं तर माझे काय आबरू अशा प्रकारे राहील. दासगणू महाराज लिहितायत, आबरू दारास अपमान वाटे मरणाहुनी मरण, बंधू गेले घाबरून काही विचार सुचेना. बंधू सुद्धा घाबरले. अरे आबरू जाणं म्हणजे मरणासन्नासारखंच असतं हो, मेल्यासारखंच असतं. मग आता काय केलं पाहिजे? एक बंधू कचेरीच्या कामानिमित्त पोलीस स्टेशनला ते काम करण्यासाठी अकोल्याला निघून गेले आणि मग आमचे खंडू पाटील त्या ठिकाणी घाईघाईने त्या ठिकाणी रात्रीच गजानन महाराजांकडे आले. गजानन महाराजांकडे येऊन गजानन महाराजांचं दर्शन घेतलं, नमस्कार केला आणि गजानन महाराजांना विनंती करून सगळी हकीकत सांगितली. महाराज आता माझी इज्जत राहणार नाही हो, माझी इज्जत जाईल. माझी इज्जत चार चौकात गेल्यापेक्षा तुम्ही तलवार काढा आणि त्या तलवारानं माझं मस्तक उडून मला त्या ठिकाणी गळा चिरून मारून टाका. हातात बेडी पडल्यापेक्षा शरीरावरचं मस्तक उडून मी मेलेला बरा. याच्यापेक्षा मरणच बरं, याच्यापेक्षा मरणच बरं. उदाहरण देऊ लागले आमचे खंडू पाटील. तुम्ही मला माहित आहे तुम्ही आमचे समर्थ आहात, तुम्ही आमचे पाठीराखे आहात. आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहोत. तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी वाचवसाल. तुम्हीच आमचे देव आहात. सूर्यास्त होण्याच्या अगोदर जयंतरथाला मारल्याशिवाय राहणार नाही. हे वचन पूर्ण करण्यासाठी देवानीच आपल्या सुदर्शन चक्राच्या करवी सूर्याला झाकलं होतं. द्रौपदी मातेचं वस्त्रवर्ण हरण होत असताना तिच्या आबरूचं संरक्षण करण्यासाठी तूच एक वस्त्राचा अवतार घेतला देवा. आणि गजानन महाराजा तुम्ही काही वेगळे नाहीत, तुम्ही काही वेगळे नाहीत. आमचं रक्षण करा, आमचं रक्षण करा. घाय मोकून खंडू पाटील आता चिंतातूर होऊन रडू लागले. घरची ही मंडळी सगळी चिंतातूर झाली होती. गजानन महाराजांना आलिंगन दिलं महाराज खंडू पाटलाला. आलिंगन दिलं आणि सांगू लागले, घाबरू नको, घाबरू नको. तू कर्ता पुरुष आहेस आणि कर्ता पुरुष असताना त्याच्यावर संकट येतच असतात. एक वाक्य बोलू का महाराज? चुकतं कोणाचं? जो प्रयत्न करतो त्याचं. जो काही करतच नाही त्याचं चुकणार तरी काय आहे? आणि त्या चुकीतूनच माणूस शिकत असतो ना. मित्र नेहमी म्हणत असतो, बसून राहिल्यापेक्षा काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक तर काय होईल, आपल्याला यश येईल आणि अपयश आलं म्हणून अपयश समजायचं नाही, तर काय आलं समजायचं, अनुभव आला म्हणून समजायचा. अनुभव येतो महाराज, अनुभव. म्हणून ऐका ना मी बोलतो कशा करताना, काम करायचं, सोडून द्यायचं नाही. एक तर यश येईल, नाहीतर कमीत कमी अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. मग त्या आलेल्या अनुभवाच्या जोरावर कमीत कमी आपण पुढं काय चूक झाली त्या चुकीची सुधारणा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ऐका ना मी बोलतो कशा करताना. मला तुम्हाला सांगायचं काय, सर्वजण जरा कान उंच करून ऐकण्याचा प्रयत्न अशा प्रकारे त्या ठिकाणी करा. गजानन महाराजांचा उपदेश आहे. तुम्ही दोघं म्हणजे कौरव पांडवासारखेच दिसताय मला. काय म्हणतायत गजानन महाराज? तुम्ही पाटील देशमुख दोघे जण एक जातीचे असून एकमेकाचे नुकसान स्वार्थ करू पाहता. तुम्ही पाटील आणि देशमुख एकाच जातीचा मराठाच आहात आणि तरी सुद्धा तुम्ही एकमेकामध्ये वाद करून नुकसान दुसऱ्याचं करत ना. कोणाचं नुकसान होतंय? तुमचं स्वतःचं नुकसान होतंय, तुमचं स्वतःचं. म्हणून हे कळालं पाहिजे आपल्याला, हे आपल्याला कळालं पाहिजे. आपण जर एकोप्यानं एकीचे बळ आपण तर नेहमी ऐकतो.
म्हणून या सगळ्या गोष्टी गजानन महाराजांच्या चरित्रामध्ये आपल्याला अशा प्रकारे त्या ठिकाणी शिकायला मिळतात. आशीर्वाद दिला गजानन महाराजांनी, काही घाबरू नको, तुला बेडी पडणार नाही. आणि महाराज तोच चमत्कार झाला. एक भाऊ जे त्या ठिकाणी अकोल्याला गेले होते, त्या ठिकाणी निकाल लागला आणि त्या निकालामध्ये आमचे खंडू पाटील निर्दोष अशा प्रकारे त्या ठिकाणी मुक्त झाले. आणि अजून पाटील मंडळीची भक्ती गजानन महाराजांवर वाढू लागली, अजून वाढू लागली. म्हणून ऐका ना, मी बोलतो कशा करताना ऐका, गजानन महाराजांचं चरित्र काय शिकवतं. काहीतरी आपल्यावर आरोप झाला आणि आपल्या नावानं जर एखादी केस झाली तर आपल्याला अटक होऊ नाही म्हणून हे चरित्र नाही, तर तशी घटना आपल्या जीवनामध्ये उत्पन्नच होऊ नये याच्यासाठी हे चरित्र आहे. म्हणून कधीही कोणासोबत त्या ठिकाणी महाराज वाद करू नका. कोणाचाच कशाच प्रकारचा वादामध्ये फायदा होत नाही. मला तर कधी कधी हसू येतं महाराज. वाद असते टीजभर जागेचा, वाद असतो ईदभर बांधाचा, आणि याचं पण 1 एकर जातं आणि त्याचं पण 1 एकर जातं. विचारपूर्वक महाराज त्या ठिकाणी 4 एकर घाली पण याला आत घातल्याशिवाय राहणार नाही. अरे काय फायदा 4 एकर घालून त्याला आत घालण्यात. म्हणून ऐका ना, मी बोलतो कसं करताना, कोणत्याच प्रकारचा वाद काय, हे माझे शब्द नाही, हे मी नाही सांगत, हे जागा मला सांगण्याला प्रवृत्त करते, हा ग्रंथ मला सांगायला प्रवृत्त करतोय, गजानन महाराजांचं चरित्र मला सांगायला प्रवृत्त करतोय. म्हणून एकमेकाला प्रेम द्या, एकमेकासोबत सद्भावनेनं राहा, नम्रतेनं राहा. आपण आपलं काम या विचारामध्ये राहून आपला विकास कसा करता येईल. दुसऱ्याला काही चांगला उपदेश करण्याचं कामच नाही महाराज. आपला विचार करून आपले सगळेजण जर चांगले राहायला लागले ना, आपोआप कोणाचाच वाद होणार नाही. आपलं चालतं हे असं आहे आणि ते तसं आहे, अरे आपण कसे आहोत हे बघा ना अगोदर. म्हणून आत्मचिंतन करायला लावणारा ग्रंथ म्हणजे आमचा गजानन विजय ग्रंथ आहे. चरित्र म्हणजे आमच्या गजानन महाराजांचं चरित्र आहे. म्हणून पाटलाची निर्दोष मुक्तता गजानन महाराजांच्या भक्तीमुळे, गजानन महाराजांच्या सेवेमुळे आणि गजानन महाराजांच्या आशीर्वादामुळे अशा प्रकारे झालेली आहे. त्या ठिकाणी महाराज काही तेलंगी ब्राह्मण गजानन महाराजांची कीर्ती ऐकून अशा प्रकारे त्या ठिकाणी आली. तसं गजानन महाराजांच्या दर्शनाची आशा त्यांच्या अंतःकरणामध्ये नव्हती. त्यांच्या अंतःकरणामध्ये इच्छा महाराज त्या ठिकाणी पैशाची होती. असो, त्यांना वाटलं तितकंच काहीतरी आपल्याला धनाचा संचय अशा प्रकारे करता येईल. मारुतीच्या मंदिरामध्येच गजानन महाराजांचं वास्तव्य होतं. खंडू पाटील तिथे बसलेले होते. गजानन महाराज त्या ठिकाणी अशा प्रकारे तिथे आले आणि गजानन महाराजही तिथेच होते. आणि खंडू पाटलाने गजानन महाराजांना विनंती केली, काय आता तुम्ही आमच्या घरी त्या ठिकाणी काही दिवस वास्तव्याला चला. तुम्ही जसं बंकटलालजींच्या सदनामध्ये होते ना, आता पाटील मंडळीची भक्ती फार वाढली होती. तुम्ही काय करा, इथं मंदिरात राहू नका, तुम्ही आमच्या घरी चला. म्हणून त्या ठिकाणी मारुती मंदिरामध्ये खंडू पाटलाने येऊन गजानन महाराजांना आपल्या घरी अशा प्रकारे नेलेलं आहे. घरी नेल्यावर काही 5-10 ब्राह्मण तिथं आलेले आहेत. धनाचा लोभ होता, समर्थ निद्रेमध्ये होते, गजानन महाराज झोपलेले होते. आणि ते आल्यानंतर गजानन महाराजांना थोडीशी जाग सुद्धा त्या ठिकाणी आलेली होती. ते सगळे ब्राह्मण त्या ठिकाणी आले आणि ते ब्राह्मण आहे, आम्हाला मंत्राचा उच्चार येतो, वेदाचा अभ्यास आम्ही केलेला आहे, या दृष्टिकोनाने ते मंत्राचा उच्चार त्या ठिकाणी करू लागले. पण ज्या मंत्राचा उच्चार करू लागले ते मंत्र चुकीचे म्हणू लागले. ऐका बरं का, मी बोलतो कशा करताना, शक्यतोवर ज्या साधनेची ताकद आपली नाही, जे ज्ञान आपलं नाही, ती साधना महाराज न केलीच बरी. कारण की मंत्र असे असतात महाराज, ते मंत्र जर चळले ना तर त्या ठिकाणी काय होत असतं, त्या ठिकाणी महाराज पुण्य न लागता पाप लागत असतं. तुम्हाला माहित आहे का, तुम्ही बघा, कोणतंही कीर्तन सुरू होण्याच्या अगोदर महाराजांनी गळ्यात विना घेतला की ती सुरुवात कोणत्या शब्दांनी करतात माहितीये का, हरी हरी शब्दांनी करतात. हरी, कारण हरी हा शब्द वेदातला क्षमा याचक करणारा शब्द आहे, क्षमा याचना करणारा शब्द हरी. कोणताही मंत्र त्या ठिकाणी ब्राह्मण म्हणत असताना हरी ही या मंत्राने सुरुवात करत असतात. का बरं हरी ही मंत्राने ते सुरुवात करतात? कारण की क्षमा याचक शब्द आहे हरी. आम्ही मंत्राचा उच्चार करतोय खरा, पण मंत्राचा उच्चार करत असताना एखादा शब्द जर चळल्या गेला तर त्याचं पातक आम्हाला लागू नये म्हणून अगोदरच क्षमा मागितली जाते. म्हणून हरी शब्द म्हटला जातो.
हरी शब्द म्हणून मंत्र चळता कामा नाही, मंत्राचा उच्चार बरोबर अशा प्रकारे त्या ठिकाणी झाला पाहिजे. म्हणून त्यांनी तर मात्र त्या ठिकाणी मंत्राचा उच्चार जो चुकीचा आहे तो बराबर करण्याचा प्रयत्न केलाच नाही. पण गजानन महाराज उठले आणि त्या ठिकाणी कशाला या ठिकाणी वैदिक तुम्ही स्वतःला म्हणून घेताय, एक साधा मंत्र तुम्हाला म्हणता येत नाही, पोटासाठी ही तुम्ही तुमची साधना ज्ञान विकताय. लाज वाटली पाहिजे. ही विद्या आहे, ही पोटासाठी नाही तर मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी आहे. गजानन महाराजांचे शब्द आहेत, जी रुचा ब्राह्मणांनी म्हणण्या सुरू केली जाणी, तोच अध्याय समर्थांनी घड घड म्हणून दाखवला. जी रुचा वेदातनी म्हणू लागले ना, एक नाही तर पूर्णच्या पूर्ण अध्याय महाराज त्या ठिकाणी गजानन महाराजांनी तसाच्या तसा म्हणून दाखवला. आणि आपण गजानन महाराजांना वेड म्हणतो, आपण गजानन महाराजांना काही कळत नाही म्हणतो. पण महाराज वेदाचा अभ्यास असणारे आमचे गजानन महाराज होते. एक मंत्र नाही, अध्यायाच्या अध्याय गजानन महाराजांना पाठ होता. कोणाला वाटू लागलं साक्षात वशिष्ठ महाराज समोर येऊन बसलेत की काय, असा मंत्राचा उच्चार त्या ठिकाणी चालू होता. चकित झाले सगळेजण. आणि या तेलंगी ब्राह्मण तर खालीच माना त्या ठिकाणी घातल्या. महाराजांचं गजानन महाराजांचं कौतुक केलं, क्षमा मागितली. पण तरी सुद्धा गजानन महाराजांनी खंडू पाटलाला विनंती केली, आलेले आहेत आपल्या घरी याचक, तर त्यांना काहीतरी दिलं पाहिजे, म्हणून तू काय कर, त्यांना काहीतरी दक्षिणा अशा प्रकारे दे. म्हणून त्या गजानन महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना दक्षिणा दिलेली आहे. त्या तेलंगी ब्राह्मणाने गजानन महाराजांचं दर्शन घेतलं आणि तिथून निघून गेलेले आहेत. आता गजानन महाराज फार काळ काही कोणाच्या घरी राहण्याची इच्छा गजानन महाराजांची नव्हती. म्हणून गजानन महाराज त्या शेगावच्या गावच्या उत्तरेस एक मळा होता. त्या मळ्यामध्ये भाजीपाल्याचं उत्पन्न घेतल्या जात होतं. आणि तिथंच एक मंदिर होतं शिवाचं. लिंबाचा वृक्ष अशा प्रकारे तिथे होता. त्याच्या बाजूला एक शिवाचं मंदिर अशा प्रकारे होतं. आणि त्या मंदिराच्या आजूबाजूच्या मळ्यामध्ये भाजीपालाचं उत्पन्न अशा प्रकारे घेतल्या जात होतं. आणि या सगळ्या भावामध्ये एक जो बंधू आहे त्याचं नाव आहे कृष्णाजी पाटील. कृष्णाजी पाटील, त्या कृष्णाजी पाटलाचा तो मळा होता. समर्थ म्हणाले कृष्णाजीस, मी आलो तुझ्या मळ्याशी, काही दिवस राहावयासी या शंकरा सानिध्यासी. या शंकराच्या सानिध्यामध्ये माझे दिवस जावे, माझा वेळ जावा. म्हणून कृष्णाजी मी तुझ्या मळ्यामध्ये आलेलो आहे, मी तुझ्या मळ्यामध्ये आलेलो आहे. आता गजानन महाराजांना कोण नाही म्हणणार आहे, कोण नाही म्हणणार आहे. काय केलंय महाराज कृष्णाजी पाटलांनी, एक ओटा तयार केला, त्याच्यावर 6 पत्र त्या ठिकाणी टाकून छप्पर अशा प्रकारे तयार केलेला आहे. आणि आता तिथे गजानन महाराजांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि खरं सांगू तुम्हाला, तो मळा म्हणजे मळा राहिलाच नव्हता. तो मळा म्हणजे काय झाला होता, तो मळा म्हणजे आता क्षेत्र अशा प्रकारे झालं होतं, क्षेत्र. आणि जिथे भगवंत असतात ना तेच मंदिर असतं महाराज. जिथे संत असतात ना तेच क्षेत्र असतं, क्षेत्र असतं. जिथे संतांचा समवेत तीर्थांचा वास असतो त्याला तीर्थक्षेत्र म्हटलं जातं. आणि जिथं भगवंताचा केवळ वास्तव असतं त्याला क्षेत्र अशा प्रकारे म्हटलं जातं. म्हणून ऐका ना, आता गजानन महाराज कुठे वास्तव्याला आलेले आहेत. आता गजानन महाराज त्या ठिकाणी कृष्णाजी पाटलाच्या मळ्यामध्ये वास्तव्याला अशा प्रकारे आलेले आहेत. आणि आता गजानन महाराज तिथे कोणत्या आणि कशा प्रकारचं वास्तव्य करतायत तेच चिंतन आपल्याला या ठिकाणी गजानन महाराजांच्या चरित्राच्या माध्यमातून या ठिकाणी ऐकायचे आहे. कथेच्या आरंभी, कथेच्या सुरुवातीलाच आपलं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं, आपल्या कार्याला सगळ्यांचं सहकार्य मिळावं, या अनुषंगाने आम्ही या महाराज, वा काय योग आहे, या आमचे गुरुवर्य श्री हरिभक्तपरायण गणेश बाबा या ठिकाणी आपल्या कथेला भेट देण्यासाठी आलेले आहेत. सर्वांनी टाळ्यांचा जयघोष करून महाराजांचं स्वागत अशा प्रकारे करायचं आहे. काय योगायोग आहे. संत चुडावले स्वामी गजानन, संत
चूडामणी स्वामी गजानन संत चूडामणी स्वामी गजानन संत चूडामणी स्वामी गजानन संत चूडामणी स्वामी गजानन संत स्वभाव असतो महाराज। संत सारखे त्या ठिकाणी फिरत राहतात, कधीच एका जाग्यावर अशा प्रकारे थांबत नाहीत। म्हणून पंकटलालजीच्या घरून गजानन महाराज पिंपळगावला गेले। पिंपळगाववरून पुन्हा शेगावला पंकटलालजींच्या घरी आले। तिथून मारुती मंदिरावर गेले आणि मारुती मंदिरावरून आता खंडू पाटलाच्या घरी होते आणि आता खंडूजी पाटलाच्या घरून कृष्णाजी पाटलाच्या मळ्यामध्ये शेगावला उत्तरेच्या बाजूला जो मळा होता, जिथे भगवान शंकराचं मंदिर होतं, तिथे जाऊन आता गजानन महाराज गेलेले आहेत। कृष्णाजी पाटलाला म्हणतायत, कृष्णाजी आता तुझ्या मळ्यामध्ये मी काही दिवस वास्तव्य करणार आहे। एका ओट्याची निर्मिती झाली, 6 पत्र टाकले आणि गजानन महाराजांना राहण्यासाठी एक कुटी तिथे निर्माण करण्यात आलेली आहे। कुटी तिथे निर्माण करण्यात आलेली आहे, जिथे संत राहतात ना, ती जागा म्हणजे जागा राहत नाही, त्या जागेला महत्व उत्पन्न होत असतं, क्षेत्र निर्माण होतं महाराज। क्षेत्र सांगू तुम्हाला, तुम्ही जर कधी इकडे जयपूर घोरदडीकडे गेले ना, तिथे एक बोरखेडी नावाचं गाव आहे। त्या बोरखेडीला फार मोठा सप्ताह होतो महाराज। माझं कीर्तन असतं
तिथे एक मंदिर आहे. कोणत्या देवाचं आहे माहित आहे का? देवाचं नाही, कोणत्या संतांचं नाही. तिथे एका मेंढीचं मंदिर आहे महाराज, मेंढीचं. बाळू मामाच्या मेंढ्या फिरत असताना त्या जाग्यावर एक मेंढी गतप्राण झाली. त्या पंचक्रोशीतील मंडळीने विधिवत त्या ठिकाणी जो काही अंतविधी त्या मेंढीचा करायचा तो केला. त्या मेंढीची समाधी तिथे बांधली आणि त्या समाधीवर महाराज मंदिर उभं झालं. मंदिर आपले थडगे व्हायला तयार नाहीत हो. आता जिवंत मथारीला आपण घरात ठेवायला तयार नाही, पण महाराज तिथे मेंढीचं मंदिर होतं. का? कारण की ती मेंढी कोणाची आहे? संत संगतामधली आहे, बाळू मामाची आहे, बाळू मामाची. म्हणून संतांची संग जिथे संत निर्माण होत असतात तिथे संत राहत असतात. फार महाराज आपलं भाग्य, आपलं रिसोड म्हणजे संतांची भूमी आहे. ऋषीवट, ऋषी शब्द आहे महाराज आपल्या गावाच्या नावामध्ये. जिथे संत असतात ना, काय होत असतं मी माझ्या मनाचं नाही सांगत. ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे, जिथे संत असतात तिथे काय परिणाम होत असतात, काय परिवर्तन होत असतं. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका आसने की जी. जिथे संत असतात ना तिथे आपोआपच विवेक त्या ठिकाणी उत्पन्न होत असतो, आपोआपच विवेक उत्पन्न होत असतो. संतांचं चरित्र आगाध असतं हो महाराज, आगाध असतं संतांचं चरित्र. कितीही त्यांच्यावर आगाध होऊ द्या. ज्या पाटलांनी गजानन महाराजांना उसानी मारलं त्याच पाटलाच्या कुळाचा उद्धार करण्यासाठी गजानन महाराजांनी त्यांना आशीर्वाद द्यावे. हे चरित्र आहे महाराज संतांचं, हे चरित्र आहे संतांचं. आहे त्या परिस्थितीचा सामना करून जीवन जगणारे संत असतात, संत. तुकाराम महाराजांच्या जीवनाचं चरित्र सांगू तुम्हाला. काय परिस्थिती हो, परिस्थिती तुकाराम महाराजांच्या जीवनाची. जर तुम्ही तुकाराम महाराजांचं चरित्र पाहिलं ना तर पत्नी अन्न करता मेली. तुकाराम महाराजांची पहिली पत्नी, तिचं नाव रखमा. दम्याची बिमारी होती महाराज तिला, दम्याची बिमारी. आणि परिस्थिती काय निर्माण झाली होती माहिती आहे का? दुष्काळ पडला आणि दिवाळही निघालं होतं. अगोदर दिवाळ निघालं आणि मग दुष्काळ पडला. अगोदर दुष्काळ पडून दिवाळ निघणं वेगळं आणि अगोदर दिवाळ निघून दुष्काळ पडणं वेगळं. तुम्ही म्हणसाल काय वेगळं? अरे अगोदर जर दुष्काळ पडला ना तर काही एखादा 2 वर्षाचं धान्य घरात साठवून तरी असतं, तिच्यावर माणूस एखादं वर्ष काढेल. पण अगोदर त्या ठिकाणी तुकाराम महाराजाचं दिवाळ निघालं आणि मग दुष्काळ पडला. पत्नी त्या ठिकाणी रोगी, खायला काही नव्हतं म्हणून पत्नी अन्न करता मेली. दुसरा विवाह आवली मातेसोबत आमच्या तुकाराम महाराजांचा झाला. पण जी पहिली पत्नी होती ना त्या पहिल्या पत्नीपासून तुकाराम महाराजांना एक संतती होती. त्या मुलाचं नाव होतं संतू. वय असेल महाराज त्याचं 5-6 वर्षाचं. दुष्काळ पडला होता, खायला तर काही नव्हतंच पण पियायला पाणी सुद्धा तुकाराम महाराजांच्या घरी मिळत नव्हतं. तुकाराम महाराजांच्या घरी मिळत नव्हतं. तुकाराम महाराजांची परिस्थिती सांगू का? मी बोलतो ते दृश्य नजरेसमोर आणा. तुकाराम महाराजांचं घर चंद्रमोळी होतं. महिला मंडळींनो, चंद्रमोळी म्हणजे काय? आवली मातेला पौर्णिमेचा चंद्र ओवाळायला अंगणात जाण्याची गरज नव्हती. छताला भगदाड पडलेले होते. असं वर पाहिलं की आकाशातला चंद्र दिसायचा. अहो गवत उगवलं होतं हो, गवत चुलीवर गवत कधी उगवतं माहित आहे? महिने जेव्हा चूल पेटत नाही ना तेव्हा चुलीवर गवत उगवत असतं. अहो चूल पेटवायला घरात अन्नधान्य तर पाहिजे ना. उंदर सुद्धा मेले होते गजानन त्या तुकाराम महाराजांच्या घरातले. उंदरांना सुद्धा खायला काही तुकाराम महाराजांच्या घरात मिळत नव्हतं. अर्धवट फुटलेलं एक मडकं होतं आणि तिच्यावर एक नारळाचं कवच होतं पाणी प्यायला. भांडे सुद्धा नव्हते तुकाराम महाराजांच्या घरामध्ये. महाराज 4 दिवसाचे उपाशी लेकरं, 4 दिवसाचे उपाशी आमची आवली माता सहन करतील हो मोठे माणसं, पण लहान लेकरं कसे सहन करतील? 6 वर्षाचा तो संतू पाण्याने व्याकुळ झाला आणि जमिनीवर कोसळला. आवली माता सावत्र होती पण स्वतःच्या मुलासारखं प्रेम संतूवर आवली माता करत होती. एकच किंचाळी फोडली. तुकाराम महाराजांना घरात बोलवलं. त्या पडलेल्या लेकराला आवली मातेनं आपल्या मांडीवर घेतलं. मी बोलतो ते दृश्य नजरेसमोर आलं. आवली मातेनं त्या संतूला मांडीवर घेतलं आणि डोळ्यातून अश्रूच्या धारा आवली मातेच्या येऊ लागल्या. काय झालं माझ्या लेकराला? का बोलत नाही? बाळा उठ रे. काय झालं बाळा? उठ. काय पाहिजे तुला?
महाराज संतू हळूहळू आपल्या ओठातून काहीतरी फुटफुट होता. आवली मातेनं कान नेला संतूच्या ओठाजवळ. तर संतू काय म्हणत होतं ते 6 वर्षाचं लेकरू, पाणी पाणी पाणी. आज 4 का 5 दिवस झाले होते, अन्नाचा कणच नाही तर पाण्याचा थेंब सुद्धा महाराज त्या 6 लेकराच्या जिभेवर पडलेला नव्हता. पाण्याचा शोध घेण्याच्या प्रयत्नामध्ये आवली मातेनं तुकाराम महाराजाला सांगितलं, संतूला सांभाळा, मी पाण्याचा शोध घेऊन येते. तुकाराम महाराजानं संतूला आपल्या मांडीवर घेतलं. मानाला झटके मारत होता, पाय फोरत होता, हळूहळू फक्त पाणी पाणी संतू म्हणत होता. अर्धवट फुटलेलं मडकं आमच्या आवली मातेनं उचललं. अहो दुष्काळ होता ना, कुठं पाणी मिळणार, कुठे पाणी मिळणार? कोणी पाणी द्यायला तयार नव्हतं. धावाधाव चालू होती पाण्याच्या शोधासाठी. पाणी होतं फक्त डोळ्याला, पाणी होतं फक्त डोळ्याला. कुठेतरी आमच्या आवली मातेला पाणी मिळालं म्हणतात. ओंजळी ओंजळीनं घाई घाईनं ते पाणी अर्धवट फुटलेल्या मडक्यामध्ये घेतलं. माझं लेकरू तहानेनं व्याकुळ झालेलं आहे ते चित्र तिच्या डोळ्यासमोर दिसत होतं. धावत निघाली, पण धावता धावता ठेच लागली. आवली माता पडली, आणि आवली माता पडली की तिच्या हातातलं मडकं सुद्धा निसटलं. त्याचे खापर खापर झाले, आणि तिच्या जे काही ओंजळीभर पाणी होतं ना ते जमिनीवर सांडल्या गेलं. जशी माणसांना तहान ना, तशी जनावरांना तहान लागली होती. महाराज काही कुत्र्याचे पिल्ल तिथं होते. पाणी जमिनीवर सांडलं हे जेव्हा त्यांनी पाहिलं, ते पिण्यासाठी ते कुत्र्याचे पिल्ले धावत धावत आले. पण जशी जनावरांना तहान, तशी जमिनीला सुद्धा तहान लागली होती. ते कुत्रे त्या पाण्याजवळ येईपर्यंत ते सगळं पाणी शोषून घेतलं. महाराज कोण? आमच्या पृथ्वी मातेनं. मानेला झटका मारतोय आमचा संतू, मानेला झटका मारतोय. तुकाराम महाराजांना ती दयनीय स्थिती पाहावशी वाटत नाही. तुकाराम महाराजांचे शब्द आहेत, महाराज संतू, ही परिस्थिती तुझ्या जीवनामध्ये माझ्यामुळे आली नाही का रे? तुझा बाप फार खराब आहे नाही का? तुझे वडील फार 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 निर्दयी आहेत नाही का? ही परिस्थिती माझ्यामुळे आली रे. तुझी आई माझ्यामुळे गेली, आणि आज अन्नासाठी पाण्यासाठी तुला मरणासन्न अवस्थेमध्ये पडावं लागतंय. हे कोणामुळं? माझ्यामुळे नाही का? संतू, तुझे वडील फार खराब आहेत नाही का? बाळा, तुझे बाबा फार वाईट आहेत नाहीत का? हे शब्द त्या मरणासन्न अवस्थेमध्ये असणाऱ्या संतूच्या कानावर पडले. मरता मरता त्या संतूनं तुकाराम महाराजांच्या तोंडाला हात लावला, आणि मरता मरता एक वाक्य बोलला. संतू काय बोलतोय? नाही बाबा, असं बोलू नका. आई म्हणताय तुमच्यासारखा माणूस या जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नाही. तुमच्या इतका चांगला माणूस या जगाच्या पाठीवर कोणी नाही. मरता मरता लेकरांनी म्हणावं का हो आपल्या बाबासाठी? जो बाप लेकराला जीव घालू शकला नाही, जे वडील आपल्या लेकराला पाणी देऊ शकले नाही. पण झाली का हो भक्ती तुकाराम महाराजांची कमी? नाही झाली महाराज. काय स्थिती असेल हो, काय परिस्थिती असेल तुकाराम महाराजांची. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर बातमी गेली. आपल्या भागामध्ये एक संत आहेत, त्या संतांचं नाव जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. अन्न करता पत्नी गेली, पाणी करता करता मुलगा गेलेला आहे. नजराना पाठवा, नजराना. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांच्या घरी नजराना पाठवला. कोणत्या स्थितीमध्ये? ज्या स्थितीमध्ये त्यांच्या घरी काही खायला नाही, घरचे लोक खाण्या वाचून पाण्या वाचून मरतायत. त्या स्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा नजराना जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अंगणामध्ये गेला. स्वीकार केला का हो तुकाराम महाराजांनी? नाही. तुकाराम महाराजांनी त्या नजरेण्याचा स्वीकार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना ही बातमी कळाली. विश्वासच बसत नव्हता. ज्या घरी खायला काही नाही, ज्या घरी पियायला काही नाही, ते लोक अशी संधी सोडतील, मला विश्वास बसत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना ठरवलं कशासाठी? तुकाराम महाराजांची परीक्षा घ्यायची. रोज तुकाराम महाराज उठायचे, इंद्रायणीच्या काठावर जायचे, एका खडकावर आपले कपडे ठेवून स्नान करून पुन्हा कपडे घालून भगवंताच्या भक्तीमध्ये लीन व्हायचे. तुकाराम महाराजांची ही परिस्थिती पारख करून 2 दिवसाची पारख त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. आणि तिसऱ्या दिवशी काय केलं ऐका. तिसऱ्या दिवशी तुकाराम महाराज येण्याच्या अगोदरच ओंजळभर मोहरा म्हणजे सोन्याचे नाणे, सोन्याचे नाणे जिथे तुकाराम महाराज ज्या खडकावर येतात आणि बसतात ना, तुकाराम महाराज येण्याच्या अगोदर तिथं ठेवले. तुकाराम महाराज येण्याच्या अगोदर तिथे ठेवले.
आणि शिवाजी महाराज एका झाडाखाली दडून त्या ठिकाणी लपून बसले. आता काय करतात तुकाराम महाराज बघू. तुकाराम महाराज आले आणि आपले कपडे त्या खडकावर ठेवणार, तितक्यात त्यांचं लक्ष गेलं त्या सोन्याकडे. तुकाराम महाराजांना जागा बदलली. जागा तुकाराम महाराज बदलतायत हे त्या खडकाला कळालं आणि खडक तुकाराम महाराजाला बुडू लागलं. तुम्ही म्हणसाल दगड कुठं बोलतात का? संतांना बोलतात. महाराज काय चूक झाली हो माझी? रोज तुम्ही माझ्या अंगावर कपडे ठेवता, कपडे बदलता, रोज मी तुमची सेवा करतो. आज माझी अशी काय चूक झाली? तुम्ही जागा बदलताय. तुकाराम महाराजांचे शब्द आहे का? काय म्हणले तुकाराम महाराज? अरे वेड्या बघ, तुझ्यावर आज कोणीतरी घाण करून गेलंय आणि मी कसं बसू? घाण होती का? होती. सोनं होतं. आमच्यासारखं असतं तर धोतरही नसतं नेसलं, तसंच घेऊन पळालं असतं. ते गमतीचा भाग नाही. भांडणं होतात महाराज. आम्ही कथेच्या गावात गेल्यावर, एकिरी आहेर गेल्यावर, आमची घरी गेल्यावर भांडते म्हणून. ऐका, तुकाराम महाराजांच्या, गजानन महाराजांच्या, साधू संतांच्या चरित्रातून आपण काय शिकलं पाहिजे? कशासाठी आहे गजानन महाराजांचं चरित्र? जिथे संत असतात ना तिथे विवेक त्या ठिकाणी जन्माला येतच असतो. म्हणून पाटील आणि देशमुखाची जी दुफळी त्या शेगाव नगरीमध्ये झालेली होती, ती दुफळी भरून काढण्याचं काम जर कोण केलं असेल तर आमच्या गजानन महाराजांच्या या विवेकामुळं झालं. या विवेकामुळं. ऐका ना, मी बोलतो कशा करताना. ऐका, भारताची एकता आपल्याला टिकवायची असेल तर ती एकता आपल्या घरातून आपल्याला त्या ठिकाणी प्रारंभ करावी लागेल. घराची एकता ही भारताची एकता टिकवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून गजानन महाराजांचं चरित्र महाराज आगाध असं आहे. आगाध. जितकं आपण ऐकावं, जितकं आपण सांगावं तितकं त्या ठिकाणी कमीच आहे. म्हणून हे चरित्र सांगून सोडण्यासारखं नाही तर आत्मसात करण्यासारखं आहे. संत कसे असतात? जे षडविकार असतात त्यांच्या अंतःकरणातले निघालेले असतात आणि चांगले विचार त्यांच्या अंतःकरणात असतात. तेच आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. म्हणून गजानन महाराजांच्या चरित्रातून जे जे आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळेल ते आपल्याला या ठिकाणी शिकण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणून रोजच्या प्रमाणे आज सुद्धा आपण गजानन महाराजांचं चरित्र पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. उद्या आपल्या कथेची सांगता आहे. उद्या कथेचा 7वा दिवस आहे आणि कथा आपली फार उरलेली आहे.